धे रे रे ना रे ना आ रे दे ना रे ना रे ना रे ना दे रे. नमस्कार मंडळी, श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान पाल इथे तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचं कुलदैवत असलेलं खंडोबाची पाल हे जे गाव आहे ते सातारा जिल्ह्यात कराड तालुक्यामध्ये येतं. काशी फाट्यापासून जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हे तीर्थक्षेत्र आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला स्वतःचं वाहन असेल तर उत्तमच, परंतु काशीळ येथे बस स्टँड असल्यामुळे तिथून तुम्ही पुढे पालीपर्यंत जाऊ शकता. मंदिर हे जे आहे ते तारळी नदीपासून अगदी जवळच आहे. खंडोबाची पाल येथील हे जे मंदिर आहे ते अतिशय पुरातन आहे. आख्यायिका असं सांगते की सुमारे 1000 वर्षांपूर्वीचे हे हेमाडपंथी मंदिर आहे. तुम्हाला आतमध्ये जे जे साहित्य लागते, नारळ, तेल, भंडारा, फुलं, या सगळ्याचे बाहेर छान छान स्टॉल्स आहेत. तिथे तुम्ही ते खरेदी करू शकता. जेवढं महत्त्व जेजुरीच्या खंडोबाचं आहे तेवढंच महत्त्व पाली येथील खंडोबाचं सुद्धा आहे. तर खंडोबाला आलोय म्हटल्यानंतर आपल्याला भंडाऱ्याचं खूप महत्त्व आहे. सो मी आता भंडारा आणि नारळ वगैरे घेतलेला आहे. चल. पालाई नावाची गवळण ही खंडोबाची अतिशय तीव्र अशी भक्त होती. तिच्याच नावावरून या क्षेत्राला पाली असे नाव देण्यात आले. मणी आणि मल्ल या दैत्यांचा नाश केल्यामुळे मल्हारी आणि म्हाळसेचे पती असल्यामुळे म्हाळसाकांत असे मल्हारी म्हाळसाकांत खंडोबांना म्हणले जाते. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घे असं म्हणत ज्यावेळेला तुम्ही मंदिरात प्रवेश करतात त्यावेळेला अतिशय पॉझिटिव्ह वाटतं. गर्भगृहातील स्वयंभू शिवलिंगावरती 2 शाळुंक आहेत. तर एकावरती म्हाळसेचा पितळी मुखवटा आहे, तर दुसऱ्यावरती खंडेरायांचा. मूर्तीच्या उजव्या बाजूला बाणाई हिची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर गाभाऱ्यामध्ये पालाई हिची समाधी सुद्धा आहे. शिवकालीन सेनापती धनाजी जाधव यांनी या गाभाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले असे इथे म्हणले जाते. मंदिराचे बांधकाम हे कोरीव दगडी आहे आणि त्याच्या समोरच अतिशय कोरीव अशी दगडी दीपमाळ सुद्धा आहे. गाभाऱ्यासमोर पितळी नंदी आहे आणि बाहेरच्या बाजूला मसोबा, सटवाई, ज्योतिबा अशी मंदिरे सुद्धा आहेत. मंडळी, मंदिराच्या आवारातच आता जागरण, गोंधळ, अभिषेक अशा प्रकारचे विविध विधी होताना सुद्धा आपल्याला दिसतात. त्याचबरोबर इथे तुम्ही वाघ्या मुरळी सुद्धा बघू शकता. अन्नछत्र आणि अभिषेक ह्याची सोय सुद्धा आता मंदिरातच केलेली आहे. तिथे तुम्ही देणगी देऊ शकता. लग्न झालेली खूप जोडपी इथे आनंदाने दर्शनाला येताना सातत्याने दिसतात.
मंडळी, व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार नक्की टाईप करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता दुसऱ्या चॅनलसाठी पण हवेत ना. जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय. छान झालं दर्शन. अगदी आत गाभाऱ्यामध्ये दर्शन मिळालं. ॲक्च्युली आमचं आहे कुलदैवत, त्यामुळे खूप छान वाटलं. बेस्ट. आनंद तुला कसं वाटलं? छान वाटलं.